नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि माझ्या सर्व प्रेक्षक मित्रांनो, मी नितीन काळे आपल्या ॲग्रिकल्चर हवामान या चॅनलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज सर्वात मोठी बातमी, 20 ते 22 जुलै या 3 दिवसात महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या 5 विभागामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामानाच्या सध्याच्या परिस्थितीनुसार आपल्याला दिसून येत आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुमचा जिल्हा या पावसात आहे की नाही हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. कोकण विभाग, सर्वप्रथम कोकणाचा अंदाज पाहूया. मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. घाटमाथा आणि किनारपट्टीच्या भागात काही ठिकाणी मुसळधार सरी पडू शकतात. नदी नाले भरून वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि मच्छीमारांनी सतर्क राहावे. आता पश्चिम महाराष्ट्रात कसे असेल वातावरण ते पाहूया. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम पाऊस अपेक्षित आहे. घाट परिसरात काही ठिकाणी जोरदार पावसाची सुद्धा शक्यता असणार आहे. सोयाबीन, मका, भात या पिकांना या पावसाचा चांगला फायदा होऊ शकतो. मात्र शेतात पाणी साचून राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मित्रांनो, उत्तर महाराष्ट्रामध्ये कसा पाऊस असेल याची माहिती पाहूया. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे. द्राक्ष, कांदा आणि इतर बागायती पिकाची फवारणी करण्यापूर्वी हवामानाचा अंदाजा नक्कीच तपासून आज चालत जा. त्यानंतर मराठवाडा विभागामध्ये पाऊस कसा असेल याची माहिती पाहूया. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये अनेक भागात मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये जोरदार सरीसुद्धा पडू शकतात. ज्या भागात पेरणी उशिरा झाली आहे त्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस उपयुक्त ठरू शकतो. आणि ज्या भागातील शेतकऱ्यांची अजूनसुद्धा पेरणी झाली नाही त्या भागातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा हा पाऊस लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. मित्रांनो, हा पाऊस साधारणतः 20, 21 आणि 22 या 3 दिवशी महाराष्ट्रातील या संपूर्ण विभागामध्ये होणार आहे. तर मित्रांनो, विदर्भात पाऊस कसा असेल याची माहिती आता पाहूया. विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा देखील सुद्धा अनुभवायला मिळू शकतो. मित्रांनो, शेतकरी बांधवाकरता महत्त्वाचा सल्ला, पावसाची शक्यता असेल तर रासायनिक फवारणी पुढे ढकला. शेतात पाणी साचणार नाही याची व्यवस्था करून घ्या. जनावरे सुरक्षित ठिकाणी ठेवा. विजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली शक्यतो उभे राहू नका. स्थानिक प्रशासन आणि अधिकृत हवामान विभागाच्या सूचनेचे निश्चितच पालन करत चला. शेवटचा संदेश, मित्रांनो, हा अंदाज सध्याच्या उपलब्ध हवामान माहितीवर आधारित आहे. स्थानिक परिस्थितीनुसार काही भागात पावसाचे प्रमाण हे कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तुमचा जिल्हा कोणता आहे हे कमेंटमध्ये नक्की लिहा. मी पुढील व्हिडिओमध्ये तुमच्या जिल्ह्याचा स्वतंत्र हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि ॲग्रिकल्चर हवामान या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. मी नितीन काळे पुन्हा भेटूया एका नव्या आणि अचूक हवामान अपडेट्ससह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.